महाराष्ट्राच्या राजकारणाचं धडधडतं हृदय म्हणजे दादरचं ऐतिहासिक शिवसेना भवन. पण तुम्हाला माहितीये का, कट्टर हिंदुत्वाची गर्जना करणाऱ्या या मुख्यालयाची मूळ जागा एका मुस्लिम व्यक्तीकडून विकत घेतली होती. सुरुवातीला पक्षाचं काम बाळासाहेबांच्या मातोश्री या घरून आणि दादरच्या पर्ल सेंटरमधील 2 छोट्या भाड्याच्या खोल्यांमधून चालायचं. पण जसं जसा पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर वाढू लागला तशी एका भव्य मुख्यालयाची गरज निर्माण झाली. मग दादरच्या शिवाजी पार्क समोरची एक मोक्याची जागा निवडली गेली, जी उमरभाई नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीची होती. सामान्य शिवसैनिक आणि कामगारांनी गोळा केलेल्या लोकवर्गणीतून आणि घामातून हे भवन उभं राहिलं आणि 1977 मध्ये त्याचं दणक्यात उद्घाटन झालं. आर्किटेक्ट गोरे यांनी बाळासाहेबांच्या सूचनेवरून या इमारतीला महाराष्ट्रातील किल्ल्याचा आकार दिला होता. या किल्ल्यासारख्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि अंबा मातेचं मंदिरही उभारण्यात आलं, जे सामान्य शिवसैनिकांसाठी ऊर्जेचा आणि मराठी अस्मितेचा स्रोत बनलं. आता येतो या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट. 2022 मध्ये शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली आणि एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे 2 भाग झाले. निवडणूक आयोगानं पक्षाचं अधिकृत नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. मग सगळ्यांना प्रश्न पडला की आता हे दादरचं शिवसेना भवन कोणाचं? इथेच दृष्टी कामी आली. शिवसेना भवन ही मालमत्ता कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा शिवसेना या राजकीय पक्षाच्या नावावर थेट नोंदणीकृत नाही, तर ती शिवाई ट्रस्ट या स्वतंत्र धर्मादाय संस्थेच्या मालकीची आहे. आणि सध्या या ट्रस्टचे बहुसंख्य विश्वस्त जसे की लीलाधर डाके, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काहीही असला तरी कायदेशीररित्या शिवसेना भवनावर नियंत्रण उद्धव ठाकरे गटाचंच राहिलं. तुम्हाला शिवसेना भवनाचा हा माहितीपूर्ण इतिहास कसा वाटला? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका.